गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनियेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मनामध्ये आलं होतं की चला आज पनीर करूया आणि ओवा घालून पोळ्या करूया. तुम्ही म्हणताल विडी झाली का काय, ओव्याच्या कुठं पोळ्या करतात का? पण थांबा मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगणार आहे की ओवा टाकून जर पोळ्या केल्या ना खूप छान पोळ्या होतात. आणि जो काही त्याच्याबरोबर आपण पदार्थ करणार आहे, छोले करणं असू काही असू द्या, ते पचायलाही खूप सोपं जाते. आणि ओवा टाकल्यामुळं त्या पोळीची टेस्ट एवढी भारी लागते. चला मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे. आणि आपण सुरू केलेलं आहे पनीरची भाजी. तर पनीरची भाजी सुरू करताना तुम्ही पाहिलेलंच आहे, पनीर घेतलेलं आहे, मी टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेले आहेत आणि पनीर कुस्करून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर लसूण आहे, लसूण मी चॉप करून घेतला आहे आणि अद्रक पण चॉप करून घेतले. जे दुधाचा कप आहे ना त्याच्यामध्ये मी थोडीशी साय पण टाकलेली आहे. मसाला जो वापरते ना ते सुहानाचा मसाला आहे. सुहानाचा मसाला वापरून मी पहिल्यांदाच रेसिपी करायली. याच्या अगोदर मी माझाच मसाला वापरते, असं बाहेरचे मसाले वापरत नाही सहसा. पण म्हणलं की चला ट्राय करून बघता येते आणि कसं लागतं ते पण सांगता येते आणि आपल्याला कळतंय पण कोण पाहुणे आल्यानंतर मग वापरायचं का नाही वापरायचं. तर मी ट्राय करायला लागले. जर तुम्ही वेगळी पद्धत करत असाल तर मला कमेंट मग करून सांगा नक्की. आणि सुरुवात करावी म्हणलं आता स्वयंपाकाला, कारण जवळपास 8:30 वाजत आले होते आणि जरा भाजी पोळी करायचं म्हणजे की उशीर लागते आणि विशेष काही करायचं म्हणजे आणखीन उशीर होते. आणि ह्यांना कसं वेळेवर डब्बा द्यायचा असते, जेवायलाही वेळेवर लागते. तर मी सुरुवात केली आणि फोडणी दिलेली आहे, टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. आणि टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर आपल्याला जवळपास 5 मिनिट लागतात की तेल एकीकडं, आणि जोपर्यंत कांदा त्यातला शिजला जात नाही किंवा टोमॅटो शिजलं जात नाही तोपर्यंत आपण कशाचाही वापर करायचा नाही. तेल एकीकडं झाल्यानंतरच आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि मसाला टाकल्यानंतर कसं होतं आहे की ती नंतर 2-4 मिनिट ठेवावं लागतं, त्याच्याशिवाय ना भाजीला टेस्ट येत नाही. आणि आपण जे घरी मसाला करतो का ते थोडंसं वेगळं पडतं आहे, त्याच्यामध्ये आणखीन बरंचसं साहित्य असते. तर आता हे मसाला नुसतं आपल्याला डायरेक्ट न वापर करता दूध वापरायचं आहे, त्याच्यामध्ये दुधामध्ये मिक्स करायचं आहे, साईमध्ये मिक्स करायचे. आणि सिंपल दूध असलं तरी पण चालतं आहे, म्हणजे तापवलेलं असावं किंवा नसावं असं काही नाही. साय तुम्ही डायरेक्ट पण वापरू शकता, तुम्ही फ्रीजमध्ये जी साठवणीची साय ठेवलेली असते ती पण वापरू शकतात. आणि जर साय आणि दूध एकत्र करून जर टाकलं तर आणखीनच छान लागते. मसाला वेगळा झालेला आहे आणि आता तेल वेगळं झालं आहे. तर मी मसाला टाकून घेतला आहे आणि असं आपल्याला आता हे 5 मिनिट ठेवायचे जवळपास. आणि जे आपण पनीर कुस्करून घेतलं आहे ना त्याचं पण एक महत्त्व आहे की पनीर का कुस्करायचं आहे. बरेच जण टाकत नसतील कुस्करून, पण बऱ्याच वेळेस कसं होतं आहे, ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा मसाला वापरतात ना त्यावेळेस तर अति आवश्यक आहे ही गोष्ट की पनीर कुस्करून टाकणं, नाहीतर मग शितोड भाजी दिसते. बऱ्याच मैत्रिणींची कदाचित दिसत असणार आहे. तर शितोड आपली भाजी दिसू नये की पाणी वेगळीकडं आणि ग्रेव्ही एकीकडं असं दिसू नये, त्याच्यासाठी हे पनीर कुस्करून टाकायचं आहे, जेणेकरून ते एकजीव व्हावं आणि एकसंग व्हावं. त्याच्यासाठी आपण ते कुस्करलेलं पनीर वापरलेलं आहे. आणि सहसा आपण कुठलीही भाजी करताना ज्याच्यावर आपल्याला तवंग दिसवायचा आहे, तेल दिसायचं आहे, आणि जे म्हणजे पाहुणे आलेले असतात त्यावेळेस तर आपला आठास असते की अशी भाजी दिसावी की थोडंसं तेल दिसावं त्याच्यावर. अशा जी चटपटीत भाज्या असतात त्याच्यासाठी नेहमीसाठी गरम पाणी वापरायचे. मी पनीरसाठी सुद्धा गरम पाणी वापरलेलं आहे. आणि हे जे पनीर आहे तर हे पनीर घरी केलेलं आहे, पण मला तुम्हाला रेसिपी दाखवणं झाली नाही. जर कुणाला जर इच्छा असेल की घरच्या घरी पनीर शिकायचं आहे, कारण बाहेरच्या पनीरवर माझा तर एवढा विश्वास नाही. आणि मी बरेच व्हिडिओ पाहायला लागले आजकाल की बऱ्याच ठिकाणी हॉटेल हे चेक करतात लोक, तर त्याच्यामध्ये डुप्लिकेट पनीर निघायला लागले. त्याच्यामुळे एक मनामध्ये भीती बसलेली आहे माझ्या. त्याच्यामुळे मी सहसा पहिल्यापासून एकतर मला सवय आहे की घरी पनीर करायचं. 1 लिटर दुधामध्ये भरपूर पनीर होतं, जवळपास आपण बाहेरून पाव किलो आणतो त्याच्यापेक्षा नक्की पनीर जास्त होतं आहे. ते 90 रुपयाला जरी पॉकेट असलं तरी आपल्याला 70 रुपयामध्ये आपलं पनीर घरच्या घरी, आणि ती पण पौष्टिक तयार होते. तर मी तुम्हाला आता पोळ्या दाखवणार आहे. आपल्याला कणिक जेवढी आवश्यक आहे, जेवढे आपल्या घरच्यांना पोळ्या लागतात तेवढी आपल्याला कणिक घ्यायची आहे. आणि विशेष काय करायचं आहे त्याच्यामध्ये की आपल्याला डायरेक्ट तूप वापरायचं नाही. त्याच्यामध्ये आपण तूप गरम करायला ठेवलेलं आहे, त्याचा वापर नंतर कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण मीठ टाकून घेणार आणि मीठ टाकल्यानंतर ओवा घ्यायचा आहे आपल्याला. ओवा चांगला हातावर कुस्करून घ्यायचा आहे, ते चोळून घ्यायचा आहे आणि त्या कणकेमध्ये वापर करायचा आहे. आणि जी आपण सहसा आपली सवय असते की आपण कुठल्याही पोळ्या करायलो
किंवा शंकरपाळे करायलो तर डायरेक्ट आपण कणकेमध्ये टाकतो. तसं न करता साईडला नॉर्मल पाणी, आपलं रेग्युलरचं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. आपल्याला डायरेक्ट कणकेमध्ये कधीच आपल्याला तूप टाकायचं नाही, कारण तशी केल्यानंतर आपण पाहिलेलं आहे, ही सर्वांना गोष्ट माहीत असणार आहे की कणकेचे असे गोळे गोळे तयार दिसतात आणि ती पोळी अशी छान पण वाटत नाही, दिसायलाही छान वाटत नाही, कणिक पण छान वाटत नाही ती. तर मला तर अशीच सवय आहे की मी पाण्यामध्ये टाकते तूप 1 चमचा आणि मग नंतरच वापर करत असते. तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान तिंबून घ्यायची. गडबड करून एकदाच पातळ करायची नाही की पाणी टाकून, कारण जसं आपण समजा हळूहळू कणिक तिंबून जर करतात आणि त्याला पाणी लावून लावून जर तिंबली तर ती कणिक काही वेगळीच असते. मला तर पहिल्यापासून तशीच सवय आहे की मी पाणी लावून लावून कणिक तिंबते, कारण मला कणिक ही खूप मऊ लागते. म्हणजे मला सवयच आहे, माझा स्वभावच आहे समजा की मला तशी कणिक असली तरच पोळ्या पण आवडतात पण आणि करायला पण इंटरेस्ट येते. तर ही अशी पूर्ण मेहनत लावून माझी कणिक असते. रोजच्या दिवसाला माझी अशीच कणिक तिंबणं असते. तर आपली बघा किती छान भाजी झालेली आहे, असं तवंग आलेलं आहे. व्यवस्थित जर आपण ट्रिक्स वापरून जर केली कुठलीही गोष्ट तर नक्की स्वयंपाक ही एक कलाच आहे आणि ती आपल्याला कला स्त्रियांना तर अवगत झालेली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि एकमेकींचं शिकूनच आपण शिकत असतो अशा गोष्टी करायला. मला तर अगोदर अशा कुठल्याच गोष्टी येत नव्हत्या. लग्न झाल्यानंतर मला यातलं काहीही जमत नव्हतं, पण आता ना प्रत्येक गोष्ट येते. तुम्ही कुठलीही गोष्ट मला कमेंटमध्ये सांगा की हे करून दाखव, तर मी नक्की तुम्हाला ती रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही फक्त सांगत राहा की नेमकं काय काय शिकायचं आहे तुम्हाला. तर आपल्या पोळी झालेली आहे, ह्यांची गडबड चालू आहे की वाढ जेवायला. मला ऑफिसची वेळ व्हायला लागली, त्याने आंघोळ बिंघोळ त्यांची झालेली आहे. तर आता आपल्याला पोळी छानशी भाजून घ्यायची. तेल लावायचं आहे किंवा तुम्ही तूपही लावू शकतात, पण मी तुपाचा वापर केलेला आहे. भाजीमध्ये बी तूप वापरलेलं आहे त्याच्यामुळं, आणि कणकेमध्ये आपल्या तूप असल्यामुळं म्हणलं नाही मी तेलच लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ताट करायचं आहे, कारण ह्यांची जेवणाची वेळ होईल जसं मी म्हणले तसं. आणि आणखीन एक सांगायचं होतं की मला जायचं आहे शॉपिंगला, आणि शॉपिंगमध्ये एवढी फजिती झाली माझी, मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे की एवढं बोर झाल्यानंतर हाय, चला निघालो शॉपिंगला. बॅग घेतली बरोबर. बघू आपल्याला काय काय घेणं होणार आहे आणि आवडलं तर घेणार आहे मी आणि तुम्हाला दाखवते, तुमच्याबरोबर शेअर करते. आणि चला आता तिथं गेल्यानंतर पाहत आपण काय आहे काय काय नाही. ॲटो भेटला आहे कसा तरी आता, कारण बरंचसं मध्ये चालावं लागतं आहे. तिथून घरापासून ॲटो लवकर भेटत नाही आणि निघालोत आम्ही. आणि कुठं जायचं हे आमचं ठरत होतं ॲटोमध्ये बसल्या बसल्या की कुठल्या दुकानामध्ये जावं. वेस्ट साईड म्हणून दुकान आहे तिथं जावं, पण ती खूप महागडं असल्यामुळं नंतर परत पुढं निघालोत आणखीन. आणि पुढं मॅक्स म्हणून आहे, खूप मोठं दुकान आहे मॅक्स म्हणून ते पण. मग म्हणलं की तिथं मुलींचे छान ड्रेस ते भेटतात आणि पाहूयात समजा भेटली तर. आणि एवढ्याच याच्यामध्ये एवढा पावसाने घोळ घातला, आणि पाऊस म्हणल्यानंतर तर काय बघायचं काम नाही. भिजलो, तेवढं त्रासलो आणि खूप बोर झालं ह्या गोष्टीमुळं. ॲटो लवकर भेटेना गेलता, कसा बसा ॲटो भेटला आहे. आता घरी निघालो आणि शेवट मात्र गोड जसं व्हावा तसा ॲटोने गोड केलेला आहे, कारण घरापर्यंत ॲटोवाला आला आम्हाला सोडायला, कारण त्यालाही तिथले कराटेचे मुलं कराटेच्या क्लासला घेऊन जायचे होते आणि ते म्हणाला की मला त्याच रूटला यायचं आहे,